माझ्या मुलांनी मला एक प्रश्न केला की पारमिता म्हणजे काय. तर मी त्यांना सांगितलं 10 पारमिता म्हणजे एक प्रकारच्या शक्ती आहेत ज्या आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात. जेव्हा आपण या शक्तींचा वापर करतो तेव्हा आपण फक्त स्वतःच आनंदी होत नाही, तर त्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू येतं. या शक्तींचा सराव केल्याने आपण एक खूप चांगली व्यक्ती बनू शकतो. 10 पारमिता कोणत्या आहेत? तर दान, निस्वार्थपणे मदत किंवा त्याग करणं. शील, नैतिक आचरण आणि चारित्र्य शुद्ध ठेवणं. नेक्खम्म, ऐहिक दुःखांचा त्याग करणं. पन्ना, सत्य आणि असत्य यातील फरक समजून घेण्याचं ज्ञान म्हणजेच प्रज्ञा. वीर्य, ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं. खंती म्हणजे पेशन्स, सहनशीलता, क्षमावृत्ती ठेवणं. सच्च म्हणजे ट्रुथफुलनेस, विचारात आणि कार्यात सत्याचे पालन करणे. अधिष्ठान, आपल्या संकल्पावर ठाम राहणे. मेत्ता, सर्व प्राणीमात्रांबद्दल मैत्रीची भावना ठेवणे. आणि उपेक्षा किंवा उपेखा, सुख दुःख आणि नफा तोटा यामध्ये मन शांत आणि संतुलित ठेवणं. बौद्ध धम्मात या गुणांचा सराव केल्याने माणूस पूर्णत्व किंवा बुद्धत्व प्राप्त करू शकतो असं मानलं जातं. आता मुलांना प्रॅक्टिकल वे मध्ये मी कसं समजून सांगितलं की तुझ्याकडे 2 चॉकलेट्स असतील आणि तुझ्या मित्राकडे एकही नसेल, तर त्याला एक देणं म्हणजे दान. फक्त वस्तूच नाही तर कुणाला तरी आपल्या मदतीचा हात देणं ही सुद्धा एक शक्ती आहे. शील म्हणजे खोटं न बोलणं, कुणाला न मारणं, मोठ्यांचा आदर करणं म्हणजे शील. हे आपल्या मनाचं कवच आहे जे आपल्याला वाईट गोष्टींपासून वाचवतं. खंती, खंती म्हणजे पेशन्स. समजा तुला एखादं खेळणं हवंय किंवा तुला भूक लागलीये पण आईला थोडा वेळ लागणार आहे, अशा वेळी चिडचिड न करता शांत राहणं म्हणजे खंती. ही संयमाची ताकद आहे. बागेमध्ये खेळायला गेलोय आणि तिथे झोपाळ्यासाठी, स्विंगसाठी अशी खूप गर्दी आहे, तर रांगेमध्ये शांतपणे उभं राहणं, आपला टर्न येईपर्यंत वाट बघणं, हे झालं खंती. वीर्य, वीर्य कसं सांगणार? वीर्य म्हणजे नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड. जेव्हा तू सायकल चालवायला शिकतोस किंवा पडतोस तेव्हा तू पुन्हा उठून प्रयत्न करणं म्हणजे वीर्य. कंटाळा न करता अभ्यास पूर्ण करणं हे म्हणजे वीर्य. ही तुझी शक्ती आहे. मेत्ता, मैत्री भावना. जसं तुला लागल्यावर रडू येतं तसंच मुंग्यांना किंवा झाडांनाही त्रास होऊ शकतो. सर्वांवर प्रेम करणं आणि कुणालाही त्रास न देणं म्हणजे मेत्ता. आपण आपल्या घरांमध्ये पारमितांचा चार्ट बनवून लावू शकतो. ज्या दिवशी मुलांनी कोणाला मदत केली म्हणजे दान किंवा शांत राहिला खंती, म्हणजे त्या दिवशी त्याला त्या पारमितीच्या ठिकाणी गोल्डन स्टार द्यायचा किंवा त्याच्या आवडीची एखादी वस्तू द्यायची. पारमिता म्हणजे 10 स्टेप्स आहेत, 10 पायऱ्या आहेत, ज्या चढत जाऊन आपण एक चांगला माणूस बनवू शकतो, एक चांगला नागरिक बनवू शकतो आणि देशाचं उज्ज्वल भविष्य बनवू शकतो. 10 पारमिता अवश्य पाळा आणि आपल्या मुलांना याबद्दल पूर्ण माहिती देऊन प्रॅक्टिकल वे मध्ये त्यांना समजावून सांगा. जय भीम, नमो बुद्धाय.